नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तुमचं सर्वांचं मी स्वागत करते. व्हिडिओवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर नवीन व्हिडिओ आलेला आहे. व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जुलै. या 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. पावसाळा सुरू झाला की अनेक जण, विशेष महिला, या श्रावण महिन्याची खूप आतुरतेने वाट पाहतात. कारण श्रावण महिन्याला सणाचा राजा म्हटला जातो. श्रावण महिन्याचे महत्त्व आपल्याकडे आपण करत असतो. सोमवारचा व्रत सुद्धा आपण करतो किंवा श्रावणामधील येणारे जे काही व्रत आहेत ते आपण करत असतो. हा संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित केला असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये कोणते व्रत येईल तर त्या व्रतामध्ये आपल्याला चुकूनही वरई किंवा भगरीचं सेवन हे अजिबात करायचं नाही. कारण सोमवारच्या व्रतमध्ये ही पूर्णपणे वर्ज्य मांडली जाते. त्यामुळे तुम्हाला हा सोमवारच्या व्रतामध्ये किंवा इतर श्रावण महिन्यातील व्रतामध्ये चुकूनही वरईचं सेवन हे करायचं नाही. त्याचबरोबर या व्रतामध्ये तुम्हाला एक फळसुद्धा आवर्जून टाळायचं आहे, ते म्हणजे फणस. सध्या बघा, फणसाचं सीझन चालू आहे. आपण उपवास असल्यानंतर वेगवेगळे फळ जे आहे ते तर खात असतो, परंतु हा फळाहार घेताना तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन जे आहे ते करायचं नाही. फक्त श्रावणामध्ये सोमवारचे नाही तर या श्रावण महिन्यात जे पण व्रत करतात त्या व्रतामध्ये या फळाचं सेवन जे आहे तर ते तुम्हाला अजिबात करायचं नाही. जर तुम्हाला हे दोन पदार्थ व्रतांमध्ये खाल्ले तर त्याचा तुम्हाला कुठलाही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर श्रावण सोमवारामध्ये आपल्याला चुकूनही दही, दूध, ताक जे आहे तर त्यांचा उपयोग जो आहे तर तो करायचा. ही व्रत असल्यानंतर आपण बऱ्याच वेळा दही खात असतो, परंतु असं म्हटलं जातं की श्रावणात सोमवारच्या व्रतामध्ये दुधापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन जे आहे तर ते करू नये. तसं तर संपूर्ण श्रावण महिना दुधाचे पदार्थ जे आहेत ते तर पूर्णपणे वर्ज्य करावे असं म्हटलं जातं, परंतु संपूर्ण महिना ते आपल्याला शक्य नसतं. म्हणून किमान सोमवार तरी आपण दुधाचे पदार्थ जे आहे तर ते आवर्जून वर्ज्य करावे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही. मांसाहार आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायचा नाही आणि बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला मांसाहार करायचा नाही. कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि मांसाहार हे तामसिक अन्न आहे आणि या तामसिक पदार्थाचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होतो असतो. आपल्यामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होतात, राग येतो आणि आपला आळससुद्धा वाढत असतो. म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणे आणि सात्विक अन्न खाणे हेच आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणून मांसाहार हा तुम्हाला अजिबात करायचा नाही. त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कांदा उपयोग जो आहे तर तो करायचा. ही व्रत असल्यानंतर आपण बऱ्याच वेळा दही खात असतो, परंतु असं म्हटलं जातं की श्रावणात सोमवारच्या व्रतामध्ये दुधापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन जे आहे तर ते करू नये. तसं तर संपूर्ण श्रावण महिना दुधाचे पदार्थ जे आहेत ते तर पूर्णपणे वर्ज्य करावे असं म्हटलं जातं, परंतु संपूर्ण महिना ते आपल्याला शक्य नसतं. म्हणून किमान सोमवार तरी आपण दुधाचे पदार्थ जे आहे तर ते आवर्जून वर्ज्य करावे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही. मांसाहार आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायचा नाही आणि बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला मांसाहार करायचा नाही. कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि मांसाहार हे तामसिक अन्न आहे आणि या तामसिक पदार्थाचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होतो असतो. आपल्यामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होतात, राग येतो आणि आपला आळससुद्धा वाढत असतो. म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणे आणि सात्विक अन्न खाणे हेच आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणून मांसाहार हा तुम्हाला अजिबात करायचा नाही. त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कांदा
आणि लसूण हा देखील पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे. कांदा आणि लसूण हे राहू केतूचे प्रतीक मानलं जातं आणि म्हणून त्याला तामसिक पदार्थ आहे जे आहेत तर ते म्हणूनच ओळखले जाते. जर संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला कांदा लसूण टाळता आला नाही तर आवर्जून टाळा आणि नसेल तर शक्य तर किमान सोमवारच्या व्रतामध्ये तुम्ही संध्याकाळी हे व्रत सोडताना जे पदार्थ बनवणार आहे तर त्यामध्ये कांदा आणि लसूण अजिबात वापरू नका. तसेच घरामध्ये तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तर त्या नैवेद्यामध्ये सुद्धा या 2 भाज्याचा उपयोग आहे तर तो तुम्हाला करायचा नाही. त्यामुळे काय होतं की आपल्या मनाची शुद्धता देखील बिघडते आणि पूजेचे पूर्ण फळ आहे जे तुम्हाला मिळत नाही. आपल्याला मिळत नसल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला वांग्याचं देखील सेवन करायचं नाही आणि जो मुळा असतो तर त्याचे सुद्धा तुम्हाला सेवन जे आहे ते तर करायचे नाही. तसेच डाळी खात असाल तर या डाळीमध्ये तुम्हाला चुकूनही उडदाची डाळ असते तर तिचे सेवन जे आहे ते तर आपल्याला करायचे नाही. कारण पदार्थ आहे भाज्या आहेत तर त्या श्रावण महिन्यात पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात. त्यांच्याबरोबर या श्रावण महिन्यात जे तुम्ही महादेवाची पूजा करणार आहात तर तेव्हा तुम्हाला शिवलिंगावरती चुकूनही हळद आणि तुळशीची पानं जी असतात ती चुकूनही अर्पण करू नका. कारण ती महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानली जातात. त्याचबरोबर बघा, आपण श्रावण महिन्यात सोमवारी व्रत करत असतो. दिवसभर आपण व्रत करून संध्याकाळी हे व्रत सोडत असतो. परंतु शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात सोमवारचं व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्र देखील करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावे. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर हा एक नियम देखील तुम्ही पाळायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही श्रावण सोमवारी व्रत करत असाल आणि महादेवाची पूजा करत असाल तर ही पूजा करत असताना प्रत्येकजण एकतरी बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतच असतो. कारण त्यांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे. त्याशिवाय महादेवाची पूजा ही देखील पूर्ण होत नाही. परंतु हे बेलपत्र अर्पण करताना चुकूनही सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडू नका किंवा बेलपत्र अर्पण करत असताना ते धुवून घ्यायचं आहे, ओलं करायचं आहे आणि मगच शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तसेच बेलपत्र आणि अर्पण करताना त्याचा देठ हा काढून घ्यावा आणि बेलपत्राचा देठ आपल्याकडे येईल अशा पद्धतीने 3 पानांचा किंवा 5 पानांचा बेलपत्र जे आहे ते तर तुम्हाला अर्पण करायचं आहे. ज्या बेलपानाला 1 पान आहे 2 पान आहे अशी बेलपानं अर्पण करू नका. त्याचा तुम्हाला कोणताही फळ जे आहे ते तर मिळणार नाही. तसेच श्रावण सोमवारी शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन पूजा करा. नसेल शक्य तर मग तुम्ही घरीच देखील हे पूजा करू शकता. तर हे महत्त्वाचे नियम जे आहेत ते तुम्हाला श्रावण सोमवारी आवर्जून पाळायचे आहेत. तसेच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या तर त्या तुम्हाला आपल्याला वर्ज्य ठेवायच्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.